बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे ज्येष्ठ ग्रामीण कथा कादंबरीकार रंगराव पाटील लिखित कादंबरी गंध फुलांचा. प्रकरण 16. एकदा सारी शिक्षक मंडळी शेनोलीच्या बाजारला निघाली होती. त्यावेळी गाड्या फारशा नव्हत्या. शेनोलीला बाजारला सर्वजण चालतच जात असत, म्हणून सर्वजण चालत चालत गप्पा मारत विनोद करीत निघाले होते. आता शेनोलीचा बाजार जवळ आला होता, म्हणून सर्व शिक्षक एका वाटेवरच्या झाडाखाली पान तंबाखू खात बसले. असा काही वेळ गेला आणि मांडके मास्तरांची नजर दूरवर कुठेतरी गेली आणि ते एकदम म्हणाले, "अरे हे रे काय झालं?" आणि हसतच उठले. सर्वजण तिकडे पाहू लागले तर तोच पाहुणा एक डगर चढून तिकडेच येत होता. तसं सर्वांच्या लक्षात आलं आणि सर्वजण मोठमोठ्यानं हसू लागलं. तिथून ते सर्वजण तात्काळ हलले आणि त्यांनी बाजाराची वाट धरली. पुराशिवाय कृष्णा नदीची अनेक रूपं मी पाहिली होती. दुशेरीच्या डगरीवर उभं राहिलं की पश्चिमेकडून संतपणे वाहत येणारी कृष्णा दिसे. कधीकधी सायंकाळच्या उन्हाचं तिचं पाणी चमचम करताना दिसे. पलीकडं अटक्याची मळी होती. हिरवा कंच मळा डुलताना दिसे. त्या मळ्यातून खाली नदीत उतरणारी एखादी तांबडी भडक वळसे घेणारी वाट दिसे. तर पूर्वेला दुशेरेचा दूरवर पसरला पाण्याचा डोह दिसे. तिथं फार खोल पाणी होतं व नदीचं पात्रही विशाल होतं. मी पोहायला गेल्यानंतर आपल्या सवंगड्याबरोबर ज्या तांबूस टेकड्यावर उड्या मारीत असे त्याच्या पूर्वेला खोल खोल पाणी लागत होतं. तो दूरवर पसरला डोह पाहून मन दडपून जाई. त्यावेळी मला हरिविजयमधील कृष्णाची कथा आठवे. मुंबईहून हरिविजय व रामायण ही 2 पुस्तके माझ्या एका मित्राने मला भेट म्हणून पाठवली होती आणि एक पत्रही. माझा हा मित्र तरसवाडीचा. दुशेरीला येण्यापूर्वी आम्ही वडिलांच्या नोकरीनिमित्त तरसवाडीला होतो. तिथं माझा बापू तरशे नावाचा एक मित्र होता. काळा सावळा, पण तो माझ्यापेक्षा मोठा होता. शाळेत माझ्यापुढं 2-3 यायचा, पण प्रेमळ होता. तो रोज सायंकाळी रानातून म्हशींचा तांडा घेऊन येई. एकदा मी शाळेच्या पटांगणात वाळूवर तिथल्या सवंगड्यांच्या बरोबर खेळत असताना बापू तरशे असाच म्हशी घेऊन आला आणि माझ्याकडे त्याने एक लहान बुट्टी टाकली. ती त्यानं रानात करंजाच्या फोकापासून वळली होती. ती हिरवी बुट्टी पाहून मला फार आनंद झाला होता. ती त्यानं मला खेळायला आणली होती. पुढे दुशेरीला आल्यावर आम्ही बापू तरसे याला पूर्णपणे विसरलो आणि अचानक एके दिवशी ती 2 पुस्तके आणि पत्र आलं. त्यानं त्या पुस्तकात गुरुजींचे ऋण व्यक्त केले होते. त्याला मुंबईला बसमध्ये कंडक्टरची नोकरी लागली होती. त्याच्याबरोबर अल्ली कितीतरी ठिकाणची पोरं सिलेक्ट झाली नव्हती. बापू तरसेची मात्र त्या नोकरीसाठी निवड झाली होती. त्यामुळं तो भारावून गेला होता, कारण इतक्या खेडेगावातला मुलगा सिलेक्ट होण्याची ती पहिलीच वेळ होती. त्यामुळं बापू तरसेला फार आनंद झाला होता. आपली निवड का झाली, आपण इंटरव्ह्यूच्या परीक्षेत कसे पास झालो, आपणाला यश कसे मिळाले याचा जेव्हा त्याने विचार केला तेव्हा त्याच्या एकच गोष्ट लक्षात आली की गुरुजींनी तरसवाडीत आपल्याला चांगलं शिकवलं. पक्कं ज्ञान दिल्यामुळे आपणाला हे यश मिळालं. तो ज्या वर्गात शिकत होता व ज्या वर्गापर्यंत शिक्षणाची परवानगी होती त्याच्या पुढच्या इयत्तेला ही परवानगी नसताना गुरुजींनी त्याला शिकवलं होतं आणि त्याचा उपयोग त्याला झाला होता. जी गोष्ट स्वप्नातही तो पाहू शकत नव्हता ती गोष्ट प्रत्यक्षात घडली. या आनंदाच्या भरात गुरुजींच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी बापू तरसेनं मला ती 2 पुस्तकं पाठवली होती आणि कृतज्ञतेने काठोकाठ भरलेलं पत्र. मोडक्या तोडक्या भाषेत जिव्हाळा ओसंडून वाहणारं पत्र त्यानं पाठवलं होतं. त्याच काळात ती पुस्तके मी वाचून काढली होती, म्हणजे 5वी-6वीच्या वर्गात असताना. हरिविजय व रामायणातल्या गोष्टींबद्दल मी व आई बोलत बसत असू. रामायणापेक्षा हरिविजय हे पुस्तक मला जास्त आवडलं. त्यातल्या कृष्णाच्या अनेक गोष्टी मी मन लावून वाचत होतो आणि त्या माझ्या मनात चांगल्या भिनल्या होत्या. त्यातली गवळणीच्या घरी कृष्णा चेष्टा करायला जातो आणि पेंद्या आतच कसा अडकून राहतो ही कथा आई मला अधूनमधून सांगे. कृष्णाने एकदा अशीच रात्रीची दही दुधाची चोरी करायला गेल्यावर त्या घरातल्या नवरा बायकोच्या वेणीची व दाढीची गाठ मारली गोष्ट मी वाचली होती.
मला मात्र यमुनेच्या डोहात ही कालिया मर्दनाची गोष्ट फार भावली होती. ती गोष्ट वाचताना तो शेरेचा डोह नजरेसमोर येई. तिथंच कृष्ण चेंडूनं खेळत होता आणि त्याच डोहातून कालिया आला होता आणि कृष्णानं त्याला पराभूत केलं होतं व त्याला डोहातून दूर कुठेतरी जायला सांगितलं होतं. तो कालिया तो डोह सोडून दूर निघून गेला होता. त्यामुळे तो डोह चांगला लक्षात राहिला. मला उंच डगरीवरून शेरे गाव ही दिसे. त्या गावातली लाल बेंगलोरी कौलांची व पांढऱ्या शुभ्र पत्र्यांची घरं दिसत. शेऱ्याच्या मळीला हिरवी मखवल पाहून मी फार मोहित होई. अशी कृष्णेची अनेक रूपे माझ्या मनात दडून होती. मासे धरणारे कोळी लोक नदीत नीर टाकीत. नीर म्हणजे एक भलं मोठं जाळं नदीत टाकत. पलीकडे 2 कोळी ते जाळं धरत व अलीकडे 2 कोळी धरत ते नदीच्या प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने ओढत आणीत. मग पलीकडचे कोळी तसंच जाळं धरून अलीकडच्या काठावरल्या वाळूवर ते जाळं आणीत. मग त्या सायंकाळच्या वाळूवर अनेक मासे तडफडताना दिसत. त्यांचे पांढरे शुभ्र खवले दिसत. त्यांच्या अंगावरची निळी नारंगी झाक दिसे. शेपट्यांची वळवळ दिसे. काही मासे जाळ्या सकट उडी घेत. मग कोळी ते मासे पकडून टोपलीत टाकत. कोळ्याजवळ कावड असे. एका तराजूत माशाची टोपली तर दुसऱ्या तराजूत त्याचं ते जाळं. असा नीर काढला की त्यात बारक्या चिंगळ्या, मध्यम मासे व मोठे मासे सापडत. वाम आणि मरळ हे बिनकाट्याचे भले मोठे मासेही असा नीर काढला की सापडत. मग नीर काढलेला पाहून दुशेरीची मंडळी डगर उतरून पाणवट्यावर जात व कोळ्याकडून मासे घेत. पण पैसे देत नसत. त्याला बैतं देत असत. पण कोळ्याला हे परवडत नसे. वर्षभर मासे द्यायचे व वर्षातून एकदा बैतं घ्यायचं हा हिशोब त्याच्या पठडीत न बसणारा असे. पण गावापुढं त्याचं काही चालत नसे. अशावेळी तो कोळी एक चांगली मोठी वाम किंवा मरळ ती माणसं यायच्या आधी कमरेला बांधी. त्यामुळे ती वाम कुणाला दिसत नसे. त्यावर कुडतं घाली आणि मग मासे घेऊन शाळेपुढे येई. दादा एखाद्या वर्गात शिकवत असत. कोळी लांबूनच मान डोलावून खुणेनं मासा पाहिजे का विचारी. मग दादा हो म्हणून सांगत. मग तो तसाच आमच्या घरी येई. परात मागून घे. त्यात तो मासा ठेवी. मग इंदूची आई विळी आणत. भाकरीचं पीठ आणत. पाणीही देत. मग तो मासा चिरून पिठानं धुवून व चांगला चोळून त्यातली घाण काढून त्याच्या फोडी करून स्वच्छ करून देई. मासा, मटण किंवा कोणतीही वस्तू घेतली तरी ती आमच्यात व संतराम आप्पा या दोघांच्यात घ्यावयाची असा अलिखित नियम झाला होता. मटण मासे दोघांनाही घेत. मग संध्याकाळी माशाचे कालवण आणि त्याची फोडे यांची रंगत चढे. रस्सा फार छान लागे. माशाच्या फोडीतला पांढरा गर मला चवदार लागे. दादा शाळेतून आले की लगेच त्या कोळ्याला माशाचे पैसे देत. मग तो थंडीनं गारठ्यानं कुडकुडलेला असे. त्याला आमच्यात चहाही मिळे. मग दादा त्याला एक भाकरी देत. त्यावर चटणी. मग तो निघे आणि गुरुजींनी दिलेली भाकरी कॅनॉलवर जाऊन मनसोक्त खाई. नळाचे पाणी पोटभर पी आणि आपल्या घरचा रस्ता धरी. वडगावचा मासे धरायचा कोळी असला तरी नळावर जेवी. दुशेरी गावात ही नदी काठला कोळ्यांची 1-2 घरे होती. नदीला जाताना त्यांच्या घरापुढं जाळं पसरून ठेवलेलं किंवा कशावर तरी उघडून ठेवलेलं दिसे. आप्पा कधीकधी मोठे खेकडे आणत. ते स्वतः धरून आणत का त्यांना कोण देत असे तेच कळत नसे. मग इंदूची आई ते खेकडे चुलीच्या लाल भडक इंगळावर भाजून काढत आणि मग बाहेर आणून पाटावर ठेवत. मग आप्पा एक लोखंडी फुकणी घेऊन खेकडे फोडून त्यातला गर काढत. खेकड्यांच्या नांग्याही अशा फोडीत. त्यांची मुलं त्यांच्याजवळ येऊन बसत. दादाही तिथं बसत. मग मला आप्पा हाक मारत, तात्या. मग मी जिना उतरून येई. आप्पा खेकडा फोडून एका एकाला त्यातला गर देत. स्वतः खात. गुरुजीला देत. मुलांना देत. मला खेकड्याची चव आवडे. तो अनोखा रानमेवा वाटे. ती गोडी मला पुन्हा कुठेच घेता आली नाही. कधीकधी मोठा मासा मिळत नसे. मग आप्पा बारक्या चिंगळ्या आणत. एक एक चिंगळी बोटा एवढी किंवा त्याहून लहान असे. मग आई त्या चिंगळ्यांचं लाल भडक व तिखट जाळ मसाल्याचं कालवण करत असे. खमंग वास दरवळे. त्या दिवशी त्यांच्यात व आमच्यात माशाचा रस्सा असे. चिंगळ्या असत. एकदा दुपारी मी शाळेतून आलो. आईनं भाकरी आणि नुकताच केला चिंगळ्यांचा रस्सा मला वाढला होता. रस्सा ऊन ऊन होता. मी जीवू लागलो. ऊन ऊन रश्श्यात भाकरी बुडवून खाऊ लागलो. मला तो रस्सा
फारच रुचकर लागत होता, पण त्यातली चिंगळी खाताच येत नव्हती, कारण त्या चिंगळीत अतिशय बारीक काटे होते. म्हणून मला ती चिंगळी खायची भीती वाटत होती. म्हणून मी आईला ते सांगत होतो. मला चिंगळी खाता येत नाही. आई म्हणायची, खा तशीच, काही होत नाही. आता ही चिंगळी कशी खाऊ असं मी म्हणालो. ते खाली आप्पाने ऐकलं आणि खालून आप्पाने हाक मारली, तात्या, चिंगळी भाकरीच्या तुकड्यात मध्येच घालायची, रश्श्यात बुडवायची आणि डाळखाली घेऊन कार कार चावायची, काय होत नाही. मग मी तसं केलं आणि चिंगळ्या खायला सुरुवात केली. आप्पांची ही युक्ती मला फार आवडली. दुशेरीला येण्यापूर्वी मी मासे कधीच खाल्ले नव्हते. तरसवाडीला मटण चांगलं खाल्लं होतं, सश्याचा रस्सा खाल्ला होता, पण दुशेरीला मासा पहिल्यांदाच खाल्ला होता. त्यामुळं मला मासा नीट खाता येत नव्हता, कारण घशात काटा अडकेल असं वाटायचं. मी घाबरे, पण आई माहेरी मासे खात असल्यामुळं ती लहानपणीच मासा खायला शिकली होती. आप्पांच्या घरावरून नदीला जायला 2 वाटा होत्या, 2 पाणवठ्यावर जाणाऱ्या 2. एक पूर्वेकडून पश्चिमेकडून. पूर्वेकडून जाताना घरापुढील वाटेनं पूर्वेकडे वळायचं. मग बुवाच्या घरापुढची सीताफळाची झाडं लागत, मग मंडपाजवळची मोकळी जागा, मग मंडप, मग एक छोटंसं देऊळ. देवळाच्या मधून ती वाट गेलेली असे. तिथं एका लहान देवळाजवळ उंच दगड पडलेला तसाच, तो भुईत रुतलेला. मग पुढे पिंपरण, पुढे तोरसे यांचे घर, पिंपरणी खालची तालीम. मग पुढे तसेच गेल्यावर ज्ञानू नानाचा जुनाट सज्जा असलेला जुनाट वाडा. मग शामू दुकानदाराचं पश्चिमेला तोंड करून असलेलं छोटं दुकान, रामागणूचं आडवं माडीचं भलं लांबडं घर आणि मग चांभारवाडा, कारंडे मास्तरांचं घर. तिथून डगर उतरून डोहाकडे जाता येई. तिथंच मी अनेक सवंगड्यांबरोबर पोहायला जात असे. डगरीवरून खाली पायवाट गेले असे. काळ्या डगरीवरून पांढरी पायवाट वळत नदीत उतरत असे. एकदा एक म्हातारी एक पाण्याचा मोगा घेऊन दरड चढत होती. ती फार थकलेली होती. तिला मोगा घेऊन दरड चढता येत नव्हती. मोगाभर पाणी तिला पुरेसं होतं, पण ते आवश्यक होतं. तिला घरचं कोणीच नव्हतं. असलं तरी तिथं कोणीच नव्हतं. मुलं तिला एकटीला ठेवून दूर कुठेतरी गेली असावीत. ती मुलं कदाचित तिला विचारतही नसावीत. ती दरड चढताना दादाने तिला पाहिलं. दादा खांद्यावर एक मोठी घागर घेऊन पाण्याला निघाले होते. त्यांनी त्या म्हातारीचा मोगा दरडीवरून वर नेऊन ठेवला. तुझं देव भलं करो, म्हातारीनं आशीर्वाद दिला आणि खरंच आमच्या सर्व कुटुंबाचं भलं झालं. दुसरी पायवाट पश्चिमेची. ती बाळू पाटलाच्या वाड्यावरून गेली असे. प्रथम जगूमामाचा भव्य वाडा लागे, मग मारुती बंडूचं घर. त्या घरातलं दूध आणायला अनेक वेळा मी जात असे. तिथे एक माचा असे. माच्यावर सकाळचं कोवळं ऊन पडलेलं असे. तिथे एक म्हातारा नेहमी बसला असे. मी दूध घेई व परत येई. त्या घरातलाच माझा एक मित्र होता, पण तो माझ्या वर्गात नव्हता, पाठीमागा असावा. मारुती बंडू हे त्याचं नाव. मारुती बंडूच्या घरावरून जाताना पुढे एक मोठा बोळ लागे. त्याच्या पलीकडे लहान बोळात विलास बाळूचं घर. तिथंच तिरीचं घर, बजरंगाचं घर. दुशेरे गावात आम्ही 6 वर्षे होतो. मग दादाने आपल्या कामेर गावी बदली करून घेतली. बदली झाल्यावर दुशेऱ्यातला सगळा संसार आम्ही गाडीत भरला. संसार होताच कुठे जास्त. औंध संसारातल्या मास्तराचा तो संसार असणार तरी कितीसा. पण एवढ्या लहान संसारात आम्ही सुखी होतो, मी, दादा आणि आई. दादा तिथं फार स्वाभिमानानं जगले. तरसवाडीतही तसेच आणि आत्ता आमच्या कामेरी गावातही तसेच स्वाभिमानी जीवन जगत आहोत. दादांना दुशेऱ्यात पगारच 25 रुपये असावा. तरसवाडीला तर 12 रुपये पगार होता. पण खर्च करूनही आणखी पैसे पुरत. दुशेऱ्याचे तसेच होते. आप्पा आम्हाला खपल्या निघाल्या की त्यांचं एक पोतं आमच्यात आणून टाकत. शेंगांचं पोतं असायचं. शिवाय माळवं, भाजीपाला, मुळे, लसणांचे मोदळे तर आमच्या माडीवरच एका दोरीवर अडकवलेले असत. इंदूची आई म्हणत, मास्तरीनबाई, यातला लसूण तुम्हाला घेत जावा पाहिजे तेवढा. आई कधीच त्यातला लसूण घेत नसे. ते पाहून ते आम्हाला 1-2 लसणाचे मोदळे देत म्हणत.
हे तुम्हाला. एक गुळाची ढेप दरवर्षी असेच. राजगिऱ्याचे लाडू आणखीच वेगळे. आम्हाला हवे तेवढे आम्ही करत असू. मी तर वर्षभर ते लाडू खात असे. ते राजगिऱ्याचे लाडू वर्षभर आम्हाला पुरत असत. विशेषतः उपवासाला आम्ही त्याचा वापर करत असू. मी तर वर्षभर ते लाडू खात असे. शाळा सुटली की हा माझा रोजचा खुराक असे. ते मला भारी आवडत. विशेषतः त्यातल्या शेंगदाण्याच्या पांढऱ्या डाळी घासात आले की घास आणखीनच रुचकर लागे. मग त्या शेंगदाण्याने पुढे पुढे म्हणजे वर्ष होत आलं की त्यात मग आळ्या होत. मग ते लाडू आम्ही विळतीने पेरूसारखे चिरत असू व त्याचे 2 भाग करत असू आणि दिवसभर आप्पांच्या पत्र्यावर वाळवत असू. असे केले म्हणजे ते लाडू स्वच्छ होत, आळ्या मरत. तरीही आम्ही ते मग फोडून फोडून तुकडे खात असू. आत आळी कुठे नाही ना हे पाहत असू. आम्ही आता निघालो. आप्पांची मेहराब, शंकर या बैलांची जोडी होती गाडीला. गाडीत आमचा तो संसार, एक मोठा हंडा. हा आम्ही आमच्या गावाहून कामेरीहून आणलेला. त्यावर येताना डंके असे नाव कोरलेले. नावे घालण्याच्या छिनीने ते कोरलेले चांगले स्पष्ट दिसत असे. दादांचे नाव बापू गणू, त्यांच्या वडिलांचे नाव गणू येताळा म्हणजे येताळा हे माझे पंजोबा होते. आमचे नाव पाटील असले तरी पडनाव डंके म्हणून येताळा डंके त्या मोठ्या हंड्यावर नाव होते. तो माझ्या पंजाने घेतलेला. तो आम्ही पाण्यासाठी कधी वापरत नव्हतो, कारण दुसऱ्यात आप्पांचा सिमेंटचा हौद सदान कदा भरलेला असे. तो दादाच नदीच्या पाण्याने भरत. दादा तिथं असेपर्यंत आप्पांना कधीच पाणी आणावे लागले नाही. त्यामुळे शेतीच्या कामांना त्यांना चांगला वेळ मिळे. एक बारका हंडा आम्ही पाणी पिण्यासाठी वापरत असू. हा बारका हंडा व एक पितळी कळशी आम्ही तरसवाडीलाही नेली होती. त्या भांड्यावर आमचा जीव जडलेला, कारण ते तरसवाडीचे साक्षीदार होते, दुसऱ्याचे साक्षीदार होते. गाडीत काही फारसं नव्हतंच. अंथरून पांघरून जेवणाची भांडी एका पोत्यात टाकून ते पोतं आम्ही मोठ्या लाकडी पेटीत टाकलेलं. आप्पांनीच ती आम्हाला करून दिली होती, रानातल्या आंब्याच्या झाडाची. निघताना दादा कुणाकुणाला भेटून आले असतील तेवढेच. मी कुणालाही भेटायला गेलो नाही, तिरीला नाही आणि कुणालाही नाही. आता आपली बदली झाली. आपण आता इथे पहिल्यासारखे येणार नाही याचे मला भानच नव्हते. त्या वयात शिवाय नव्या गावाला, आपल्या गावाला जाण्याचा आनंद काही वेगळाच होता. इंदूची आई मात्र आईच्या दादांच्या गळ्यात पडून रडली. माझा अलबला घेतला, मुका घेतला. मला काही कळत नव्हतं. मी तर गोंधळून गेलो होतो. इंदूच्या आई का रडल्या तेच कळत नव्हतं. आमची गाडी निघाली. 8 टप्प्यावरून पुन्हा आम्ही हायवेला लागणार होतो. नदीला उतार होता. शंकर महिराब त्यातून गाडी पलीकडे नेत होते. चाकांना नदीतली वाळू लागेल तसा काही वेगळाच आवाज येत होता. पलीकडे गेल्यावर अटक्यांची तांबूस डगर चढ लागल्यावर आप्पांनी बैलांना चाबूक मारला. तशी बैल धुमाळीनं दगडगर चढली. अटके ओलांडून आमची गाडी एका पानंद बाजार रस्त्याला लागली आणि मग काही वेळातच ती हायवेला लागली. दादा व आई पेटीच्या पुढे बसले होते. आप्पा गाडी चालवित होता. मी पेटीच्या मागे बसून रस्त्याच्या मोटारी बघत होतो. मला त्यात आनंद वाटत होता. मी मोटारी मोजत होतो. आपण किती मोटारी पाहिल्या ते घरी गेल्यावर माळीतल्या दारावर किंवा भिंतीवर खडूने मोटारी बघितलेला आकडा लिहायचा असा मी बेत केला होतो. आम्हाला 6 एकर जमीन होती. सर्व कोरडभाव. जोंधळा, भुईमूग ही प्रमुख पिकं. उडीद, मूग, करडा, हरभरा, तूर ही इतर पिकं. घर खर्चापुरती मिरची पण करीत. त्यात वांग्याचे 7-8 रोपं, शेपूच्या भाजीची काकरी. भाजी बियाणं कापताना मस्त वास येई. तुरीच्या पाल्याचाही वास मला फार आवडे. त्या पाठीमागं माझी सुंदर आठवण दडलेली. मी जेव्हा रानात जाई त्यावेळेला तुरीची मोगना पाहून माझे मन सैरभैर होत असे. कधी तुरीची पिवळी फुलं पाहून मी हर्षित होई, कधी तुरीच्या पोचट पण कोवळ्या शेंगा पाहून मन मोहून घेई. पण सर्वात प्रथम मी हिरव्या गर्द ताटव्याच्या एका तुरीचा पाल्याचं एक पान घेई. चिमटीत चुरडी आणि नाकाला लावून छाती भरून श्वास घेई. आठवणीचं पिसं मागं लागे, त्यामुळे अधिकच भावनावश होई. त्यावेळचा उत्कट आनंद पुन्हा पुन्हा घेई. सर्व सुगंधी फुलात त्या तुरीच्या पानांचा वास मला वेड लावी.
असं तुरीच्या ताटव्यातून फिरताना मला एखादा ताटव्याच्या सावलीत बसला पक्षी भुर्रकन उडून जाई. कधी रान चिमण्या उडून जात. जोंधळ्याच्या पिकातले असे पक्षी उडून जाताना मला खूप विलक्षण आनंद होई. तुरीच्या पानाच्या वासात काय दडलं हेच मला कळत नसे आणि आठवण होताच तो एक प्रसंग, ते रान, ते गाव, ती माणसं, घरं, डोंगरमाळ, कुत्री, कोंबड्या माळावरची वडाची 1-2 झाडं, एखादी पिंपरण, रताळी, वांगी, गाजरं, कांदे, बाजरी, लिंबूर, हेळ, शाळा, मेंढरांचा कोंडवाडा, हे सगळे प्रसंग आठवे. माझी बालमैत्रीण बकुळा तर समोरच उभी ठाके. तिचं मळकट पोलकं, परकर, धुळीनं माखल्या झिंज्या, पातळाच्या चिंधीने बांधलेला बुचडा, त्या चिंधीला बांधणं म्हणतात. या आठवणीने मी व्याकुळ व्याकुळ होई. मी BA झालो होतो. MAला नाव नोंदवलं होतं. BA झाल्यामुळं अनेक चांगली स्थळं मला येत. MAला नाव नोंदवल्यामुळं तर माझी लग्नाच्या बाजारात किंमत वाढली होती आणि सर्वात जास्त हुंडाही मला येणार होता. रानात जायचं म्हणजे मजेतच जायचं. फिरायला रानातला आनंद लुटायचा. मला मृगातल्या पावसाने भिजलेल्या काळ्या करंद मातीचा कस्तुरी वास आवडे. निळे डोंगर पाहायला आवडत. व्हले, पारवे, पानकोंबड्या, लावर, धनछड्या या पक्ष्यांचा मला फार लळा असे. विशेषतः सायंकाळच्या हळदी उन्हातून हे पक्षी भराऱ्या मारताना मला त्यात विलक्षण सौंदर्य वाटे. त्यांच्या आवाजानं मी बेहोश होई. सायंकाळच्या वेळी पूर्वेकडील ढगांच्या रंगावरून धनछड्या रेखत गेल्या की मी फार आनंदित होई. धनछडीचा आवाज कर्कश असला तरी मला तो फार आवडे. त्या धनछड्यांच्या आवाजाने सगळा शिवार भरून राही. आकाशातून लांब शेपटीच्या व लांब मानेच्या धनछड्या सूर मारू लागल्या की एक काळी लांब जाड रेघच कोणीतरी आकाशाच्या पटलावर ओढत आहे असं वाटे. सर्व शेती दादा करत. मला रानात काहीही करू देत नसत. एवढा शिकलेला मुलगा रानातून फिरू लागला की त्यांना कौतुक वाटे. रानातली माणसंही माझ्या शिक्षणानं मला महत्त्व देत असत. वडील नोकरी करून उत्तम शेती करत. अस्सल शेतकऱ्यानेही लाजावे असे पीक काढत. घरच्या लोखंडी हौदात 9 ते 10 मन जोंधळे ठेवत. तेवढे आम्हाला वर्षभर पुरे. आम्ही शेंगांचा घाणा काढत असू. कधी कधी मी शेंगांचा घाणा काढायला जाई. घाण्यातून पिवळ्या जर्द तेलाच्या चळका लागत. मग ते सर्व एका मध्यम आकाराच्या तेलाच्या डब्यात ते तेल ओतायचे. कधी कधी डबा तोंडाबरोबर भरे. त्या डब्यावर काळी कट्ट पण तेलाची काही पुठं चढलेली असत. जर्मनी डिस्की किंवा पितळी कलईची कासंडी ती तेलानं गच्च भरे. पेंड पोत्यात भरताना ते पेंडीच्या खमंग वासाने मला बरे वाटे. गरम पेंडीत हात शेकून निघत. पेंडीचा सुगंध अफलातून असे. तो हुंगावासा वाटे. पेंडीचा एखादा छोटासा खडा तोंडात टाकून चघळताना विलक्षण आनंद होई. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. बोलती पुस्तके श्रोते मित्रांसाठी मराठी साहित्याचा खजिना फक्त 59 रुपयात. फक्त 59 रुपये माफक फी भरून आमच्या साहित्यरत्न या चॅनलचे सभासद व्हा व भरपूर मराठी ऑडिओ बुक्सचा आस्वाद घ्या.